घमंडी राजकन्या. राजकुमारी मंदाकिनी राजाची एकटीच संतान होती. ती इतकी सुंदर होती की तिचे सौंदर्याचे वर्णन इतर राज्यांमध्ये पण होत होते. तिच्यामध्ये सौंदर्याबरोबरच सदाचार व इतर गुणही होते. ती सर्व गुण संपन्न होती, परंतु सर्व गुणांमुळे व वडिलांच्या प्रेमामुळे ती अतिशय अभिमानी बनली होती. तिचा अहंकार एवढा वाढला होता की ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्यासमोर काही समजत नव्हती. अनेक राजकुमारांनी तिच्यासमोर विवाहासाठी प्रस्ताव पाठवला, परंतु ती कोणालाही आपल्या योग्य समजत नव्हती. राजकुमारीचा अभिमान घमंड दिवसेंदिवस वाढत चालला होता. राजाला लोकनिंदेचे भय होते. राज्यामध्ये राजकुमारीविषयी चर्चा होऊ लागली, परंतु राजकुमारीला एवढा घमंड झाला होता की ती अन्य कोणत्याही राजकुमाराला बघत सुद्धा नव्हती. शेवटी राजाने शेजारील राज्यातील रंगमोहन नावाच्या राजाबरोबर एक योजना बनवली आणि घोषणा केली की राजकुमारीच्या येणाऱ्या जन्मदिवसाला सकाळी नगर प्रवेशद्वारावर जो पुरुष सर्वात प्रथम येईल त्याच्याबरोबर राजकुमारीचा विवाह होईल. मग तो कोणीही असला तरी चालेल. आता राजकुमारीचा जन्मदिवसाचा दिवस आला. त्या दिवशी नगर प्रवेशद्वारावर जो प्रथम पुरुष आला त्याला सैनिकांनी पकडून आणले. फाटलेल्या कपड्यांमध्ये एक तरुण व्यक्ती, जो एक भिक्षुक होता पण दिसायला सुंदर होता. त्याच्या तोंडावर एक तेजस्वीपणा होता. राजाने राजपुरोहिताला बोलावले व मोठ्या उत्साहामध्ये राजकन्येचा त्याच्याशी विवाह केला. राजकुमारी खूप ओरडत होती, रडत होती. रडता रडता तिचे डोळे पण सुजले होते. परंतु आज तर तिचे वडील निष्ठुर बनले होते. त्यांनी राजकन्येच्या ओरडण्याकडे रडण्याकडे लक्षच दिले नाही. राजाने त्या भिक्षुकाला कटाक्ष देऊन सांगितले की तू लवकरात लवकर तुझ्या पत्नीला घेऊन माझ्या राज्यातून निघून जा आणि लक्षात ठेव की जर तू किंवा तुझी पत्नी माझ्या राज्यात दिसले तर तुम्हाला प्राणदंड दिला जाईल. चल मंदाकिनी, असं म्हणून भिक्षुकाने राजकन्येचा हात पकडला व चालायला लागला. रडत रडत राजकुमारी त्याच्या मागे चालायला लागली, परंतु तो भिकारी प्रसन्न होता. तो राजकन्येच्या रडण्याकडे लक्ष न देता गाणे म्हणत रस्त्याने जात होता. राजकन्येला पायीच आपल्या राज्याबाहेर जावे लागले. भिकारी तिच्याशी प्रेमाने बोलत होता, तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता. खूप लांब पायी चालल्यानंतर एका नदीकाठी त्यांना एक झोपडी दिसली. तेथे ते दोन्ही आले. भिकारीने सांगितले की हेच तुझे घर आहे. आता तुला स्वतःलाच जंगलामधून लाकडे गोळा करून आणावे लागतील. कंदमुळे मिळतील ते तुला खावे लागतील. तसेच जवळच्या गावामध्ये लाकडे विकण्यासाठी देखील तुला जावं लागेल. मीही जमेल तेवढी तुला मदत करत जाईल. राजकन्येसाठी हे जीवन अतिशय दुःखद होते, परंतु नाईलाजामुळे ती हे सर्व करत होती. तिला एकच सुख होते की भिकारी तिच्याशी खूप प्रेमपूर्वक बोलत होता. काही दिवस असेच गेले. मग एक दिवस भिकारीने ती झोपडी सोडली. मंदाकिनीला घेऊन तो एका गावात आला. तिथे पण ते एका पडक्या घरामध्ये राहत होते. भिकारी कुठून तरी काही पैसे घेऊन आला आणि त्या पैशातून त्याने मातीचे मडके खरेदी केले आणि त्याने त्याच्या पत्नीला सांगितले की या मडक्यांना बाजारात घेऊन जा व विकून ये. एकेकाळची राजकन्या असलेली मंदाकिनी आता मडके विकण्याचे काम करणार होती. हे काम तिला अतिशय कठीण वाटत होते. भिकारीने मंदाकिनीला स्पष्टच सांगितले होते की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुला सोडून जाईल. मग मंदाकिनी डोक्यावर मातीचे मडके घेऊन बाजारामध्ये विकण्यासाठी गेली. परंतु मडके कसे विकायचे हे तिला माहीतच नव्हतं. तिला दुसऱ्यांची नम्र व्यवहार कसा करावा हे देखील माहिती नव्हतं. बाजारात मातीचे मडके घेऊन ती उभी होती. आता काहीच वेळ झाला होता की घोड्यावरून एक कुमार आला. त्याने मंदाकिनीला मडक्यांची किंमत विचारली. मंदाकिनीने रागातच त्याला किंमत सांगितली. मग तो कुमार माघारी फिरला, परंतु तेव्हा त्याचा घोडा चवताळला होता व त्याच्या पायामुळे मंदाकिनीचे सर्वच मडके फुटले. आता मंदाकिनी रडतच घरी परतली. आता भिकारी तिच्यावर चिडेल असा विचार करत करतच ती घरी पोहोचली. भिकारी आल्यानंतर त्याने बघितले की रडत असल्यामुळे मंदाकिनीचे डोळे सुजले होते. तो काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी भिकारी मंदाकिनीला म्हणाला
की तुला कोणतेच काम नीट जमत नाही. तू सर्व मडके पण फोडले. आता आपला निर्वाह कसा होणार? एक उपाय आहे. आपण या राज्यात जाऊ. ऐकलं आहे की राजा रंगमोहन खूप दयाळू आहे. त्याच्या पाकशाळेमध्ये तुला काहीतरी नोकरी देण्याचा मी प्रयत्न करेल. तुला काम मिळाले तर मीही काहीतरी काम शोधेल. चांगले काम मिळाले तर मी तुला पण माझ्याकडे बोलावून घेईल. राजा रंगमोहनचं नाव ऐकून मंदाकिनीने एक मोठा श्वास घेतला. एकेकाळी या राजाचा देखील तिच्यासाठी विवाहातला प्रस्ताव आला होता. पण तिच्या अभिमानामुळे, घमंडीपणामुळे तिला आज त्याच राजमहालामध्ये काम करण्याची वेळ आली होती. आता मंदाकिनीला रंगमोहन राजाच्या पाकशाळेमध्ये काम मिळाले होते. त्यानंतर भिकारी तिथून काम शोधण्यासाठी निघून गेला. आता मंदाकिनीचा गर्व नष्ट झाला होता. आता तिचा स्वभाव बदलला होता. आता ती एक अत्यंत विनम्र, परिश्रमी सेविका बनली होती. स्वयंपाकघराची अध्यक्षा रंभाकुमारी आता तिच्या कामापासून अत्यंत संतुष्ट झाली होती. वसंत पंचमीला राजा रंगमोहन याचा जन्मदिवस होता. सगळ्या उत्कृष्ट सेविकांना या दिवशी राजा पुरस्कृत करणार होता. इतर व्यक्तींबरोबर मंदाकिनीही राज्यसभेत गेली. जेव्हा सर्व सेवकांना पुरस्कार मिळाला तेव्हा मंदाकिनीला बोलावले गेले. ती हात जोडून मान खाली घालून सिंहासनासमोर उभी राहिली. राजा रंगमोहन म्हणाला, मंदाकिनी, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुला तर मी माझी राणी बनवू इच्छितो. त्यावेळी मंदाकिनी आश्चर्याने म्हणते, तुम्ही अशी अधर्मे बोलणे कसे करू शकता? मी परस्त्री आहे. काय झालं जर माझा पती भिक्षुक आहे? त्याला सोडून मी इतर कोणाविषयी विचार पण करू शकत नाही. तोच माझा सर्वस्व आहे. तुमची माझ्यावर खूप कृपा आहे. एवढी कृपा करा की माझे पती कुठे आहे माहिती करून त्यांना बोलावून घ्या. मी पाकशाळेत काम करून खूप प्रसन्न आहे. मग तिथून राजा रंगमोहन निघून जातो व थोड्या वेळामध्ये तिथे समोरून भिकारी येतो. मंदाकिनी पळत जाऊन त्याच्या पायामध्ये पडते. भिकारी हसला आणि बोलला, मंदाकिनी, मला नीट बघ. तर तुला माझ्यामध्ये व रंगमोहनमध्ये सारखेपणा नाही वाटत का? आता मंदाकिनीला समजले, भिकारीच राजा रंगमोहन आहे आणि ती त्याची राणी. राजा म्हणाला, क्षमा कर. तुझा अभिमान तोडण्यासाठी मला दुसरा उपाय मिळालाच नाही. त्यामुळेच तुझ्या वडिलांबरोबर मिळून मला असे करावे लागले. या कथेवरून आपणास समजते की जीवनात कधीही अभिमान, गर्व करू नये. कठीण परिस्थिती आपल्याला विनम्र बनवण्यासाठी येत असते. जीवनात खरी समज कठीण परिस्थितीतच मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी खरे प्रेम, सहनशीलता आणि विवेकच जीवनाला योग्य दिशेकडे नेत असते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.